जर तुमचा स्क्रीन टाइम 5 तासापेक्षा जास्त असेल दिवसभरात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अति स्क्रीन टाइम ह्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती असून सुद्धा जर तुमचा स्क्रीन टाइम कमी होत नसेल यासाठी आहे डिजिटल डिटॉक्स. डिजिटल डिटॉक्स हे तुमचा स्क्रीन टाइम किंवा तुमचा मोबाईल टाइम कमी करण्यासाठी नक्की मदत करू शकेल. डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी या 6 गोष्टी नक्की करा. फर्स्ट, तुम्ही दिवसभरात अनवॉन्टेड मोबाईलचा वापर किती करताय हे जाणून घ्या. सेकंड, नो फोन झोनचं इम्प्लिमेंटेशन करा. ठराविक वेळ तुम्ही ठरवून घ्या त्या जागेमध्ये तुम्ही फोनचा वापर करणार नाही. पॉईंट नंबर 3, आता जेव्हा तुम्ही मोबाईलचा वापर कमी करायला सुरुवात केली तर हा वेळ दुसरीकडे कुठेतरी वापरला पाहिजे. मग तो आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा आता उन्हाळा आला आहे स्विमिंगमध्ये तर घरच्यांबरोबर गप्पा मारणे किंवा मित्रांबरोबर गप्पा मारणे अशासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो वेळ घालवला पाहिजे. चौथा पॉईंट म्हणजे अनवॉन्टेड ॲप्सचं नोटिफिकेशन ऑफ करून ठेवणे. सगळ्या ॲप्सचं नोटिफिकेशन चालू ठेवलं की कुठलंही ते टिंग वाजली की आपण तो मोबाईल उघडून बघतो आणि ह्याच्याने परत स्क्रीन टाईम वाढतो. फिफ्थ, ज्या ॲप्स आहेत त्यांना एक टाईम लिमिट सेट करा. सो फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम, जर ते तुमचं प्रोफेशनल कामासाठी नसेल तर त्याला 30 मिनटं किंवा 45 मिनटाचं एक टाईम लिमिट सेट करा आणि तेवढाच त्याचा वापर करा. 6वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही ॲक्टिव्हिटी करताना ती आपण अचानक करू शकत नाही. तसंच म्हणजे समजा तुमचा आत्ता जर स्क्रीन टाईम 8 तासाचा असेल तर तो हळूहळू कमी करा. 7 तास, 6 तास, एकदम तो 3 तास करणं शक्य नसतं. त्यामुळे तो हळूहळू प्रोग्रेस करून तो कमी करावा. पूर्ण आय केअरला फॉलो करा आणि मिशन हेल्दी आईजचा भाग बना.